This recipe is available in Marathi as well as English. For English, see the description below the video to see the ingredients and procedure to follow. Thank you. मैं हर जन्म तेरी बहना बनूं, तू हर जन्म मेरा भैया बने। एक जन्म क्या सातों जन्म, तेरा ही साया सर पे रहे। मैं हर जन्म तेरा भैया बनूं, तू हर जन्म मेरी बहना बने। रिश्ते नाते बहुत है जग में, कोई न रिश्ता ऐसा, भाई बहन का प्यार है पावन, गंगा जल के जैसा। मैं उस घर की करूँ हिफाजत, तू जिस घर का गहना बने। मैं हर जन्म तेरी बहना बनूं, तू हर जन्म मेरा भैया बने। देश रहे परदेश रहे हम, बदलेंगे ना इरादे। राखी के धागों में छिपे हैं प्यार भरे कुछ वादे। बुरी नजर कोई छू ना पाए, तू मेरा लाज रखैया बने। मैं हर जन्म तेरा भैया बनूं, तू हर जन्म मेरी बहना बने। कच्चे धागों का ये रिश्ता बन जाता है बचपन से, मरते दम तक साथ निभाए, बंध के रक्षा बंधन से। मैं हर जन्म तेरी बहना बनूं, तू हर जन्म मेरा भैया बने। तू हर जन्म मेरा भैया बने। नमस्कार, मी रेखाच किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. मन धागा धागा गुंतण्याचा, दृढ बंध हा राखीचा. मन धागा धागा गुंतण्याचा, दृढ बंध हा राखीचा. गौरव अतूट नात्यांचा, नाजूक अक्षय प्रेमाचा. गौरव अतूट नात्यांचा, नाजूक अक्षय प्रेमाचा. हा बंध रेशीम धाग्याचा, हळव्या नात्यांची वीण घट्ट करण्याचा. हा बंध रेशीम धाग्यांचा, हळव्या नात्यांची वीण घट्ट करण्याचा. असा हा सण रक्षाबंधनाचा, असा हा सण रक्षाबंधनाचा. तर आज आपण रक्षाबंधन कधी आहे, कसा आणि का साजरा करतात, आध्यात्मिकदृष्ट्या, शास्त्रीय, पर्यावरण, सामाजिकदृष्ट्या महत्त्व, रक्षाबंधनाचा विधी, साहित्य, रक्षाबंधनावर असणारी ऐतिहासिक आणि पौराणिक कथा याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. या अगोदर आपण बरेच वेगवेगळे सण उत्सव कसे साजरे करतात याबद्दल माहिती जाणून घेतली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे सर्व माहिती व्यवस्थित समजेल. आपणा सर्वांना माझ्याकडून रक्षाबंधनाच्या मनापासून प्रेमपूर्वक राखीच्या रेशीम धाग्याच्या हळव्या नात्यांची वीण घट्ट करण्याच्या खूप खूप शुभेच्छा. आता आपण भावा बहिणीच्या प्रेमावर आधारित एक कविता ऐकूया. सण म्हणजे आनंद, उत्साह, मांगल्य, पावित्र्य. सण म्हणजे जगण्याचा उत्सव, अनादी अनंत. ऋणानुबंधाचा एक सुखद दरवळ, बहीण भावाचं नातं जलापरी निर्मळ. बहीण भावाचं नातं जलापरी निर्मळ.
बालपणी थट्टा मस्करी एकमेकांशी भांडायचं. बालपणी थट्टा मस्करी एकमेकांशी भांडायचं. तरी दोघापैकी नसलं कुणी मुळीच नाही करमायचं, मुळीच नाही करमायचं. मनामधलं सारं गुज एकमेकांना सांगायचं. मनामधलं सारं गुज एकमेकांना सांगायचं. मोठे झालो तरी जीवापाड जपायचं, जीवापाड जपायचं. संकटातही आम्ही बहिणी नाही कधीच घाबरायचं. संकटातही आम्ही बहिणी नाही कधीच घाबरायचं. भाऊ माझा पाठी राखा हेच मनाला सांगायचं. भाऊ माझा पाठी राखा हेच मनाला सांगायचं. चढ उताराच्या वळणावर भाऊ तुला आठवायचं. चढ उताराच्या वळणावर भाऊ तुला आठवायचं. घाबरू नकोस ताई नेहमी तू सांगायचं, नेहमी तू सांगायचं. आईनंतरही माहेरच्या ओढीनं मन कधी रडायचं. आईनंतरही माहेरच्या ओढीनं मन कधी रडायचं. आई होऊन भाऊ तूच गालावरची आसव पुसायचं. आई होऊन भाऊ तूच गालावरची आसव पुसायचं. ऋणानुबंधाचा एक सुखद दरवळ, बहीण भावाचं नातं जलापरी निर्मळ. बहीण भावाचं नातं जलापरी निर्मळ, जलापरी निर्मळ. आता आपण रक्षाबंधन कधी आहे ते जाणून घेऊया. आपल्या हिंदू संस्कृतीत रक्षाबंधन हा एक महत्त्वाचा सण आहे. अलीकडच्या काळात मदर्स डे, फादर्स डे, ब्रदर्स डे, फ्रेंडशिप डे यासारखे दिवस आई, वडील, भाऊ, मित्र यांच्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी साजरे केले जातात. पण आपल्या सणवारांनी, रूढी परंपरांनी ही नात्यांची वीण अनौपचारिकरित्या अधिक घट्ट केली आहे. तर श्रावण महिन्यात येणारा असा एक सण म्हणजे रक्षाबंधन. श्रावण शुद्ध हिंदू पंचांगानुसार रक्षाबंधन यावर्षी 28 ऑगस्ट शुक्रवार 2026 या रोजी आहे. मुहूर्त पहाटे 5:57 ते सकाळी 9:48 आहे. अवधी 3 तास 51 आहे. सांगायचं म्हणजे 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:48 पौर्णिमा तिथी समाप्त होत असल्याने या दिवशी सकाळी लवकर राखी बांधणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. राखी पौर्णिमेला पोवती पौर्णिमा देखील म्हणतात. आता आपण राखी का बांधली जाते ते जाणून घेऊया. श्रावण महिना धर्मकर्माचा महिना. रक्षाबंधन हा प्रतिज्ञेचा सण. आपण ही प्रतिज्ञा अवघ्या राष्ट्राच्या रक्षणाच्या हेतूने राखीच्या धाग्यासारखी एकजूट करायची. राखी हाताला बांधली जाते हे आपल्या सत्कर्माचे, त्यागाचे, बलिदानाचे प्रतीक आहे. राखी आपल्याला कर्तव्यापासून निभावून जाण्याची प्रेरणा सतत देत असते. भारतीय स्त्रियांचे विशिष्ट स्थान सूचित करणारा हा सण आहे. राखीचा मंगलमय धागा स्त्रीच्या शक्ती आणि उपासनेचे प्रत्यक्ष प्रमाण आहे. रक्षाबंधनाच्या दिनी हाती राखी मी बांधीन. रक्षाबंधनाच्या दिनी हाती राखी मी बांधीन. भाऊराया कृष्णावानी माझे करील रक्षण. भाऊराया कृष्णावानी माझे करील रक्षण, करील रक्षण. आता आपण राखी पौर्णिमा का साजरी केली जाते हे जाणून घेऊया. भारतीय संस्कृतीमध्ये रक्षाबंधन प्रमुख सण आहे. रक्षाबंधन हा सण संरक्षण या संकल्पनेखाली उदयास आला. अशुभांचा नाश होऊन जय, सुख, शांती, संतती, धन, आरोग्य या गोष्टींचा लाभ व्हावा अशी ही भावना त्यामागे असते. बऱ्याचदा बहीण मोठी असते. ती आपल्या भावाचे रक्षण करते. ती स्वतःचे रक्षण करण्यासाठी समर्थ असते. पण स्त्री कितीही कमावती असली तरीही तिचा तिच्या भावावर असणारा विश्वास दिसून येतो. भावाच्या कर्तृत्वावर जास्त विश्वास असतो. यामध्ये तिचा दुबळेपणा नाही आणि हेच त्यांच्या नात्यातील आपलेपणा जपण्यासाठी
या नात्यामागची हीच खरी भावना आहे. भावा बहिणीचे नाते भांडणाचे, खोडीचे, तरीही तितक्याच प्रेमाचे असल्याने हा केवळ एक धागा नसून या धाग्याला नात्याचे महत्त्व आहे. या नात्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे आणि भावा बहिणीच्या नात्यातील आपलेपणा जपण्यासाठी राखी पौर्णिमा साजरी केली जाते. असा हा सण रक्षाबंधनाचा दिवस जगभरात साजरा केला जातो. आता आपण रक्षाबंधनाच्या धार्मिक विधीमध्ये कोणकोणते साहित्य लागते ते पाहूया. पाट, रंगीत वस्त्र, रांगोळी, निरंजन, कुंकू, हळद, साखर, तांदूळ, सोने, पानाचा विडा, मोहऱ्या, मिठाई, राखी किंवा रेशीम धागा. आता आपण रक्षाबंधनाचा विधी म्हणजे राखी कशी बांधायची हे जाणून घेऊया. भारतभरात या दिवसाची सर्व बहिणी अगदी आतुरतेने वाट पाहतात. नवीन कपडे घालून भावाला शास्त्रशुद्ध पद्धतीने राखी बांधतात. राखी बांधण्या भावाला बहीण येते माहेराला. राखी बांधण्या भावाला बहीण येते माहेराला. तर रक्षाबंधनाच्या दिवशी सडा रांगोळी करून भावाला अभ्यंग स्नान घालून देवपूजा करून कोवती म्हणजे राखी प्रथम देवांना घालायची. नंतर पाटाभोवती रांगोळी काढून नवीन वस्त्र अंथरून भावाला पाटावर बसवून त्याला कुंकुम तिलक लावायचा. उजव्या हाताच्या मनगटावर राखी किंवा रेशमी धागा बांधायचा. औक्षण करायचे, मिठाई खायला द्यायची, त्याच्या आवडीचे गोडाधोडाचे जेवण करायचे. अशा पद्धतीने प्रेमाचा रेशमी धागा आपल्या कर्तबगार भावाला बहीण बांधते आणि प्रार्थना करते की भावाचा उत्कर्ष होवो, कल्याण होवो, दीर्घायुष्य लाभो, उत्तम आरोग्य लाभो. भाऊ बहिणीला तिचे रक्षण करण्याचे वचन देतो आणि तिला तिच्या आवडीची भेटवस्तू देतो. रक्षाबंधनाच्या निमित्ताने कुटुंबात एकत्र येण्याचं, प्रेम वृद्धिंगत होण्याचं करण्याचं एक सुंदर कारण मिळतं. आजच्या धकाधकीच्या जीवनात अशा सणांमुळे भावंड एकत्र येतात, जुन्या आठवणींना उजाळा देतात आणि नात्यांची नव्याने जपणूक होते. काळ कितीही बदलला असला तरीही आजच्या काळातही भावा बहिणीच्या या प्रेमाचा, रक्षाबंधन या सणाचे महत्त्व कायम आहे. सणांचा आनंद द्विगुणित होतो. रक्षाबंधन भावा बहिणीच्या नात्यातील वीण घट्ट करणारा सण तर आहेच. रक्षणाचं, प्रेमाचं नातं आहे. पण सामर्थ्यवान व्यक्तीने दुर्बलांचे रक्षण करावे असा संकेत या सणामागे आहे. रक्षणकर्त्याविषयी आदर, प्रेम व्यक्त करण्याच्या भावनेतून राखी बांधली जाते. बहीण भाऊ यांचे नाते खऱ्या अर्थाने व्यक्त करणारा हा दिवस आहे. या दिवशी भावावरचे प्रेम, आदरभाव व्यक्त करण्यासाठी बहीण भावाला राखी बांधते. बहिणीने राखी बांधली की भावाला तिचे संरक्षण करणे बंधनकारक असते. तरीही संकटापासून भावाचे रक्षण व्हावे हाही हेतू हा सण साजरा करण्यामागे आहे. राखी हा केवळ एक धागा नसून बहीण भावामधील प्रेम, विश्वास आणि कर्तव्याचे प्रतीक आहे. याचं उदाहरण द्यायचं झाले तर महाभारतातील कथेनुसार श्रीकृष्णाच्या बोटाला जखम झाली असता द्रौपदीने आपल्या साडीचा तुकडा फाडून श्रीकृष्णाच्या बोटाला बांधला. त्यामुळे भावूक झालेल्या श्रीकृष्णाने तिच्या रक्षणाचे वचन दिले आणि वस्त्रहरणाच्या प्रसंगी श्रीकृष्णाने द्रौपदीचे रक्षण केले. रक्षाबंधन हा सण आपल्या पूर्वजांनी का सुरू केला ते जाणून घेऊया. आताच्या काळात रक्षाबंधन फक्त संरक्षण हा मुद्दा लागू होत नाही, तर आजची स्त्री ही सबला आहे. ती स्वतःचे रक्षण स्वतः करू शकते. त्यामुळे त्या पलीकडे जाऊन हा सण प्रेम, जिव्हाळा, आपुलकी या गोष्टींसाठी साजरा होण्याची गरज आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने भाऊ परगावी किंवा परदेशी असतो. अशा वेळी बहीण त्याला पोस्टाने किंवा कुरिअरने राखी पाठवते.
राखी 1 रुपयाची असो वा 100 रुपयाची, त्यामागची भावना महत्त्वाची असते. आता तर सोशल मीडियाच्या युगात वेगवेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन शुभेच्छा संदेशही पाठवले जातात. मित्रत्व, स्नेह, परस्पर विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी ही प्रथा अस्तित्वात आली. आज सर्वत्र भोगवाद बोकाळला असताना स्त्रियांकडे भगिनी या नात्याने पाहण्याची शिकवण देणारा रक्षाबंधन हा सण आपल्या पूर्वजांनी सुरू केला. हा सण पवित्र आहे. स्त्रियांचं रक्षण करणे काळाची गरज आहे. आता आपण सामाजिकदृष्ट्या रक्षाबंधनाचं महत्त्व जाणून घेऊया. आपल्या संस्कृतीतील उदात्त भावना दाखवणारी, एकजूट भावनांचं प्रतीक दाखवणारी बाब आहे. रेशमाच्या धाग्याला आपल्या संस्कृतीत किती उदात्त अर्थ लाभला आहे हे राखी पौर्णिमेच्या सणातून दिसून येते. आजकाल बऱ्याच कुटुंबात एकच अपत्य असते. अशा घरातील मुले आपल्या आईवडिलांना, मित्रमैत्रिणींना राखी बांधतात. पोलीस हा आपल्या समाजाचा घटक आहे. म्हणून राखी पौर्णिमेच्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. आपल्या देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांना देखील राखी बांधण्याचा कार्यक्रम केला जातो. हॉस्पिटल, कारागृह, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, अपंग वसतिगृह या ठिकाणी रक्षाबंधनाचे कार्यक्रम करून त्यांचे रक्षण करण्यात समाज कटिबद्ध आहे याची ग्वाही दिली जाते. सध्याच्या काळात हा सण भावंडापुरताच मर्यादित राहिला नाही. भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली ही एक मौल्यवान देणगी आहे. रक्षाबंधन म्हणजे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पावित्र्य, मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे. म्हणून या दिवशी सर्व लोकांनी दीन, दलित, पीडित, रंजल्या गांजल्या लोकांच्या जीवनात प्रेम निर्माण करून पावित्र्य, मांगल्य रुजवण्यास कटिबद्ध असावे. समाजसेवा, तंतुमय प्रेमाचा धागा काढून लोककल्याणासाठी अविश्रांत परिश्रम घेऊन सर्वांना आनंद दिला तर या सणाचा उद्देश साध्य होईल. आता आपण शास्त्रीयदृष्ट्या रक्षणाचे म्हणजेच रक्षाबंधनाचे महत्त्व जाणून घेऊया. रक्षा म्हणजे संरक्षण, बंधन म्हणजे बंध. अनेक भावनामागे शास्त्रीय आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी यमलहरींचे प्रमाण अधिक असते असे सांगण्यात येते. यमलहरी या पुरुषांच्या देहामध्ये जास्त प्रमाणात गतिमान होतात असा समज आहे. त्यामुळे या यमलहरी देहात चालू झाल्या की सूर्यनाडी जागृत होऊन त्यांच्या जीवाला त्रास होतो. पण त्याच वेळी राखीचा धागा बांधून या यमलहरींना बंधन घालण्याचे काम बहिणी करतात असे मानले जाते. त्यामुळे एका अर्थी बहिणी आपल्या भावाच्या जीवाचे रक्षण करत असतात असे शास्त्र सांगते. राखीचे बंधन घालून या सूर्यनाडीला शांत करण्याचे काम बहिणी करतात असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. आता आपण पर्यावरणदृष्ट्या रक्षाबंधनाचे महत्त्व जाणून घेऊया. रक्षाबंधनाचा अर्थ रक्षणाचे बंधन असा होतो. तर जो आपले रक्षण करतो त्याला राखी बांधली जाते. निसर्ग एक प्रकारे आपले रक्षणच करीत असतो. झाडे आपली रक्षणकर्ता आहेत. झाडांमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो. म्हणून झाडांचे ऋण व्यक्त करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील एका गावातील शाळेची मुले झाडांना राखी बांधण्याचा कार्यक्रम करतात. या उपक्रमाला गावकरी वृक्षारक्षाबंधन असे म्हणतात. त्यामुळे झाडे लावा, झाडे जगवा हा उपक्रम केलाच पाहिजे. आता आपण वेगवेगळ्या भागात रक्षाबंधन हा सण कसा साजरा करतात ते जाणून घेऊया. इतिहास काळापासून राखीची नवीन पद्धत सुरू झाली. त्याचे संदर्भ संस्कृती कोशात आढळतात. पूर्वीच्या काळी रक्षाबंधन हा सण साजरा करण्याचा प्रघात उत्तर भारतात, राजस्थानात होता. काळाच्या ओघात राखी पौर्णिमेचा प्रघात राजा व प्रजा यांचा संदर्भ जाऊन भाऊ बहिणींचे नाते या सणामधून व्यक्त होऊ लागले. उत्तर भारतात नोकर मालकाला राखी बांधत असत. गरीब लोक श्रीमंतांना राखी बांधत आणि श्रीमंत काही धन त्यांना देत, त्यांच्या संरक्षणाची हमी देत. त्यातून सामाजिक बांधिलकी दिसून येते. मोगल काळात राजपूत स्त्रिया राखी बंधू बनवत. त्या स्त्रियावर संकट आले तर राखी बंधू त्यांच्या संरक्षणासाठी धावून जात. उदयपूरच्या राणीने म्हणजेच कर्मावतीने गुजरातच्या बहादूरशहापासून आपले संरक्षण व्हावे म्हणून राजा हुमायूनला भाऊ मानले होते आणि त्याला प्रेमाचे प्रतीक म्हणून राखी पाठवली होती.
तेव्हापासून राखी पौर्णिमा हा सण भावा बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. कालांतराने रक्षाबंधन हा सण उत्तर भारतातून भारतभरात सर्वत्र रुजला. असे होत असताना तांदूळ, सोने, पांढऱ्या मोहऱ्या बांधलेली पुरचुंडी, या पुरचुंडीलाच राखी असे म्हणत. ती पुरचुंडी जाऊन रेशमी धाग्याने बांधलेली आकर्षक फुलाफुलांची किंवा नक्षीची राखी आली. ती बांधली जाऊ लागली. थोडक्यात सांगायचे तर राखीचा धागा केवळ सुताचा तुकडा नसून नात्यातील विण घट्ट करण्याचा धागा आहे. राजा आणि प्रजा यांच्यातील नाते घट्ट करण्यासाठी रक्षाबंधन हा पूर्वी सण केला जायचा. आता आपण राखी पौर्णिमेबद्दल बऱ्याच पौराणिक कथा आहेत, पण आपण आता एक कथा जाणून घेणार आहोत. भागवत पुराणातील कथेनुसार राजा बळी आणि माता लक्ष्मीची कथा आहे. राजा बळीने जेव्हा अश्वमेध यज्ञ करून तिन्ही लोकांवर अधिकार मिळवला, तेव्हा भगवान विष्णूंनी वामन अवतार घेऊन त्याचे गर्भहरण केले आणि पाताळ लोकांचा राजा बनविले. बळीराजाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन विष्णूने त्याला वर मागायला सांगितले. बळीने विष्णूंना आपल्यासोबत पाताळात राहण्याचे वचन मागितले. त्यामुळे विष्णू वैकुंठ सोडून पाताळात राहू लागले. माता लक्ष्मी विष्णूंच्या विरहाने व्याकुळ झाली. तिने एका गरीब स्त्रीचे रूप घेतले आणि पाताळात जाऊन बळीराजाला राखी बांधली. जेव्हा बळीने तिला काहीतरी भेट मागण्यास सांगितले, तेव्हा लक्ष्मीने आपल्या खऱ्या रूपात येऊन भगवान विष्णूंना मुक्त करण्याची मागणी केली. बळीराजाने आनंदाने आपल्या बहिणीची इच्छा पूर्ण केली. तो दिवस होता श्रावण पौर्णिमेचा. या कारणास्तव गुजरातमधील स्त्रिया राखीला बलेव म्हणतात आणि तेव्हापासून देवदानवापासून राखी बांधण्याची प्रथा सुरू झाली. अशा पद्धतीने रक्षाबंधनाचा सण साजरा करा. भावा बहिणीच्या प्रेमाची अवीट गोडी अनुभवा. स्नेहबंध वाढवा. हळव्या नात्यांची वीण अधिकाधिक घट्ट करा. लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंटपासून एक कमेंट टाका. पुन्हा असेच भेटत राहू. नवीन नवीन वेगवेगळे सण उत्सव घेऊन, छान छान रेसिपी घेऊन, महत्त्वाच्या माहितीसह. धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्थ राहा. आपले आरोग्य उत्तम ठेवा. सण आणि उत्सवांचा आनंद लुटा. Don't forget to like, share, comment and subscribe. Hit the notification bell ting to get the notifications whenever we upload the new video. Stay tuned for healthy, homemade and tasty recipes every week. Thank you.